नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 12वं, चितावणिकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 5 ते 7. कबीर आपल्याला धोक्याची सूचना देत आहेत. आपण ऐकूयात 5वा दोहा. कबीर थोड़ा जीवना, मांडे बहुत मंडाण, सब ही उभा मेली गया, राव रंक सुलतान. कबीर थोड़ा जीवना, मांडे बहुत मंडाण, सब ही उभा मेली गया, राव रंक सुलतान. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मंडाण म्हणजे महाल, उभा ऊर्ध्व किंवा उठलेला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की जीवन क्षणभंगूर आहे, परंतु मनुष्य अनेक महाल बांधतो. खरं तर राजा असो, रंक असो किंवा सुलतान असो, कोणीही कितीही उंच उठला तरी सर्व शेवटी विकलच होतात. मनुष्य जन्माला येऊन वेगवेगळे उपभोग घेण्यात आयुष्य खर्ची घालत असतो. आनंद मिळवणं हेच प्रत्येकाचं ध्येय असतं आणि त्यासाठीच तो अनेक गोष्टींचा मांड मांडतो. पण एक काळाची चपराक बसते आणि सर्व काही क्षणात नाहीसं होतं. एक ना एक दिवस मृत्यू हे सर्व काही नष्ट करतो. मग तो रंक असू देत, श्रीमंत असू देत, नाहीतर राजा असू देत. सर्वांना एक ना एक दिवस म्हणजे प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. तेव्हा बरोबर काहीही येत नाही. कबीर जीवनाची क्षणभंगुरता सांगूनच मनुष्यांना सचेत करत आहेत आणि ह्या अनमोल देहाने ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करायलाही सांगत आहेत. ऐकूयात आता आपण मराठी साखी. राजघरे मंदिरे हवेल्या, क्षणात त्या उद्ध्वस्त. कशास मनुजा गर्व करिसी यम, राज करीतसे असत. राजघरे मंदिरे हवेल्या, क्षणात त्या उद्ध्वस्त. कशास मनुजा गर्व करिसी यम, राज करीतसे असत. क्षणभंगुर या जीवनात तू, मांड मांडला सारा. अंती जाशी एकलाची तू, सोडून सर्व पसारा. क्षणभंगुर या जीवनात तू, मांड मांडला सारा. अंती जाशी एकलाची तू, सोडून सर्व पसारा. पुढचा दोहा ऐकूयात 6वा. एक दिन ऐसा होएगा, सब सुपड़े बिछोह. राजा राणा छत्रपती, सावधान किन हो. एक दिन ऐसा होएगा, सब सुपड़े बिछोह. राजा राणा छत्रपती, सावधान किन हो. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिछोह, बिछोह म्हणजे वियोग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर इशारा देतात की एक दिवस असा येईल की सर्व गोष्टींचा वियोग होईल. म्हणून हे राजांनो, हे छत्र धारण करणाऱ्यांनो, आपण सर्व आत्ता सावधान का बरं होत नाही? म्हणजे मग मागाहून पश्चाताप करावा लागणार नाही.
वियोग एक ना एक दिवस घडणारच आहे, तो घडेलच. जे जे जन्मा येई ते ते लया जाई. प्रत्येक गोष्ट ही काळाच्या आधी नाही. एक ना एक दिवस हे सर्व काही सोडून जावं लागणारच आहे. हे मरणाचं स्मरण प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. जीवन हे क्षणभंगूर आहे, पण या नश्वर देहानेच अनश्वराची परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. तेव्हा लाभलेला मनुष्य जन्म फुकट घालवू नकोस. पुढचा जन्म पुन्हा मनुष्याचाच मिळेल याची ही शाश्वती नाहीये. मग ह्या जन्मातच परमात्म प्राप्तीसाठी का बरं प्रयत्न करू नयेत? आपण आता मराठी साखी ऐकूयात. एक दिवस या सर्वांचा वियोग होईल जाण. राजा राणा छत्रपती होई मृत्यू स्वाधीन. एक दिवस या सर्वांचा वियोग होईल जाण. राजा राणा छत्रपती होई मृत्यू स्वाधीन. पुढच्या दोह्यातही कबीरांनी एक सुंदर रूपक केलेलं आहे. प्रथम आपण ऐकूयात 7वा दोहा. कबीर पाटण कारेवा पंचचोर दसद्वार. जमराणौ गढ भेलिसी सुमिरिले करता. कबीर पाटण कारेवा पंचचोर दसद्वार. जमराणौ गढ भेलिसी सुमिरिले करता. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पाटण, पाटण म्हणजे नगर, इथे शरीर हा अर्थ आहे. कारिवा, व्यापाऱ्यांचा जथ्था किंवा काफिला. भेलिसी, नष्ट करेल. दोह्याचा अर्थ ऐकूया. कबीर म्हणतात की हे शरीर म्हणजे जणू काही नगर असून तिथे आत्मारूपी व्यापारी आहे. काम, क्रोध, मद, लोभ आणि मोह हे 5 चोर आहेत. त्यात 10 द्वारं आहेत. यमराज हा किल्ला नष्ट करण्यासाठी आक्रमण अवश्य करेल, म्हणून या ईश्वराचं स्मरण करा. कबीरांनी शरीरावर नगर आणि आत्म्यावर व्यापाराचं रूपक केलेलं आहे. हे शरीर म्हणजे जणू काही नगरच आहे. त्यात आत्मारूपी व्यापारी आपल्या पाप पुण्यांचा व्यापार करण्यास आलेला आहे. पूर्वी व्यापारी आपल्याकडील माल विकण्यासाठी देशोदेशी प्रवास करत असत. वाटेत अनेक ठिकाणी मुक्काम करत करत पुढे रवाना होत असत. व्यापाऱ्यांचा जथा आहे असं पाहून चोर देखील त्यांच्याकडील धन लुटून नेण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करत असत. इथे कबीर सांगतायत की शरीर म्हणजे नगर असून त्याच्याकडे आत्मारूपी व्यापारी आहे आणि तो या संसारात पाप पुण्याचा व्यापार करण्यासाठी चाललेला आहे. परंतु त्याच्याकडील धन चोरून नेण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर असे 5ही चोर या शरीररूपी नगरातच राहत आहेत. त्यामुळे हे नगरही सुरक्षित नाहीये. त्यांचा हल्ला या नगरावर वारंवार होत असतो. कबीर षड्रिपूंना 5 चोर म्हणतात. तसंच या शरीररूपी नगराला 10 द्वारं आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशा 10 दारांमुळे या शरीररूपी नगराची दशा तर अधिकच शोचनीय झालेली आहे. हे शरीररूपी नगर नष्ट करण्यास यमराज सिद्ध झालेला आहे. या शरीराला 10 द्वारं असल्यामुळे तो नक्कीच आक्रमण करेल. काम, क्रोधादी 5 चोरांची साथ त्याला आहेच आहे. एखाद्या किल्ल्यात राजाने सुरक्षिततेसाठी राहावं, पण त्या किल्ल्यातच जर घरभेटी राहत असतील तर, आणि त्यातच प्रवेश करायला अनेक दारं असतील तर शत्रू सहजपणे त्याच्यावर आक्रमण करेल. तसंच मुळात हा आत्मारूपी व्यापारी ज्या नगरात आलेला आहे ते शरीररूप नगरच सुरक्षित नाहीये.
असा इशारा कबीरांनी दिलेला आहे. त्या करत्या करवित्याचं परमेश्वराचं स्मरण करा असा उपदेशही ते देत आहेत. या साखीत कबीरांनी सांग रूपक रचलेलं आहे. पहिल्या चरणात शरीरावर नगराचं आणि आत्म्यावर व्यापाराचं रूपक केलेलं आहे, तर दुसऱ्या चरणात शरीरावर दुर्गाचं रूपक केलेलं आहे. पण आता ऐकूयात मराठी साखी. पाच चोरन दशदारांनी देह नगर हे सज्ज, या नगरावरी धावून येईल एक दिवस यमराज. पाच चोरन दशदारांनी देह नगर हे सज्ज, या नगरावरी धावून येईल एक दिवस यमराज. इथेच आपण आजचा आपला भाग पूर्ण करूयात.